अनमोड घाटात रात्री एक टिप्पर दरीत कोसळून एक भीषण अपघात घडला। या अपघातात टिप्पर चालक ठार झाल्याची घटना घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून गोव्यात वाळू वाहतूक करणारा हा टिप्पर आहे। हा टिप्पर जेव्हा वाळू भरून गोव्यात जात होता त्यावेळी शनिवारी रात्री दूधसागर मंदिराजवळील एका वळणावर वाहनावरचा ताबा सुटून तो दरीत कोसळला। सुमारे 50 मीटर खाली दरीत कोसळल्या कारणानं टिप्पराचा जो समोरचा भाग होता तो पूर्णपणे चक्काचूर झालेला होता। त्यात हा चालक आहे सुदीप नावाचा, तो अडकून पडला होता। त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। याची माहिती आज सकाळी कुळे पोलिसांना मिळाल्यानंतर कुळे पोलीस आणि फोंडा अग्निशमन दलानं घटनास्थळी भेट देऊन त्या चालकाचा मृतदेह त्या टिप्परातून बाहेर काढलेला आहे आणि तो कुळे पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। सध्या या प्रकरणाचा तपास हा कुळे पोलीस करीत आहे।